नमस्कार, मी पंजाब डक. विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, असा मोठा पडणार नाही म्हणून अंदाज लक्षाचा. फक्त मात्र विदर्भात, पूर्व विदर्भात ते पाऊस असणार आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीची कामे करायची. मी पहिल्यापासूनच आणखीन एक अंदाज सांगतो. मी म्हटलं तर सांगत होतो की जून मध्ये कमी राहील, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टला कमी आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे अंदाज दरवर्षी शेतकऱ्यांनी, यावर्षीचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजे ऑगस्ट संपताना जे वातावरण चेंज होईल आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला जोराचा पाऊस असणार आहे आणि ते राज्यभर सगळीकडेच पडणार आहे. मग पाऊस काय होईल, पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा, जे वंचित भाग आहे, सोलापूर, सांगली, सांगलीचा काही भाग, आटपाडी इकडं, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या तरी तुमच्याकडे पिकाला लागल तसाच पाऊस पडणार आहे, पिकं जोपतील असाच पडणार आहे. पण तुमचं पीक काही खराब होणार नाही, पीक काही वाळून जाणार नाही. मात्र सप्टेंबर मधला पाऊस मात्र तुम्हाला सरासरी भरून काढणार आहे. म्हणून सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्हा ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.